बहिणींनो बघा, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अंगणवाडी सेविकांच्या वतीनं आणि बालकांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य शासनाला एक अतिशय महत्त्वाची विनंती करण्याचा प्रयत्न करते, की सध्या जी काही परिस्थिती उन्हामुळे तयार झालेली आहे, तर या परिस्थितीवरती तोडगा काढावा आणि अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस ताईंना किमान 1 महिन्याची सुट्टी द्यावी. म्हणजे मुलांना सुद्धा ऊन लागणार नाही, त्यांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहील. याबद्दलची सविस्तर माहिती आणि अपडेट नेमके काय आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमकं वातावरण कशा पद्धतीचं आहे, यावरती आदिताई तटकरे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, या संदर्भामध्ये आपण जाणून घेण्याची प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं बहिणींचं मनापासून स्वागत करतो. सध्या आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये इतकं तापमान वाढलेलं आहे की त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका ताईंना आणि छोट्या-छोट्या मुलांना या ठिकाणी मदतनीस ताईंना सुट्टी देणं खूप गरजेचं आहे. जीवाची लाही-लाही होत आहे. तुम्ही कुठेही बातमी वाचा, मग ती विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल किंवा इतर कुठेही प्रत्येकच ठिकाणचं तापमान हे प्रचंड जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळं कुठेतरी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई यांना वाटतं की त्या ठिकाणी सुट्टी मिळावी. सुट्टी जर मिळाली तर निश्चितच त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. कारण की छोटी-छोटी मुलं आहेत, त्यांना तब्येतीची काळजी घ्यावी लागते. अंगणवाडी सेविका सुद्धा अनेक आहेत अशा की ज्यांना बीपी आहे, शुगर आहे किंवा त्यांची सुद्धा तब्येत फारशी बरी नसते. अशा परिस्थितीमध्ये आपण जर एकंदरीत सध्याची परिस्थिती बघितली बहिणींनो, तर लहान-लहान मुलं अंगणवाडीमध्ये येणं सुद्धा टाळत आहेत. पालक सुद्धा त्यांना शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये पाठवणं टाळत आहेत. ऊन खूप जास्त आहे. ताप येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. एकीकडे बालकांना आपण आहार देतो, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतो. दुसरीकडे ऊन जास्त असल्या कारणामुळे जर आपण बालक त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये येत असतील, काही ठिकाणी कूलरची व्यवस्था नाहीये, काही ठिकाणी अंगणवाडीची व्यवस्था अशी की त्या ठिकाणी फार तापमान असतं किंवा ऊन जास्त असतं. त्यामुळे पालकांची सुद्धा असं एक चर्चा आहे की कुठेतरी मुंबई असेल किंवा इतर सगळ्या राज्याच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान असल्या कारणामुळं अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस ताईंना त्यासोबतच छोट्या-छोट्या बालकांना सुट्टी द्यायला काहीही हरकत नाहीये. कारण की आता सध्या जर आपण बघितलं, तर सुरुवातीला अवकाळी पाऊस आलेला असेल आणि त्यानंतर आपण बघितलं, तर राज्यामधलं तापमान जे ते 44 अंशाच्या वर देखील जाण्याच्या बातम्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. किंवा खूप संकट या ठिकाणी एक प्रकारे अस्मानी संकट ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. कुठेतरी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई यांचा सहानुभूतीने विचार करून निर्णय घेण्यात यावा आणि अंगणवाडी सेविकांना आंदोलन करण्याची वेळ आता त्या ठिकाणी पडण्याची आवश्यकता पडू नये. कारण की अनेक वेळेला राज्य सरकारपर्यंत बहिणींचा आवाज पोहोचत नाही म्हणून अगदी टाळ वाजवून देखील अंगणवाडी सेविकांना कधी-कधी आंदोलन करावं लागतं. आणि आपण जर बघितलं तर हवामान विभागाने सुद्धा या ठिकाणी ठिकठिकाणी सूचना जाहीर केलेल्या आहेत, की त्या ठिकाणी प्रचंड तापमानामुळं या ठिकाणी नागरिकांनी बाहेर पडू नये. घराच्या बाहेर साधारणतः जाण्याची वेळ जी आहे ती बदलावी. अत्यंत सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेलाच घराच्या बाहेर पडावं. अशी परिस्थिती असताना अंगणवाडी सेविकांना मात्र घराच्या बाहेर जर पडावं लागत असेल किंवा उन्हामध्ये जावं लागत असेल, जे चुकीचं आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांनी देखील प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, की एकंदरीत ही परिस्थिती सगळीकडेच आहे. आजचं सुद्धा तापमान जर आपण बघितलं तर ते सुद्धा फार जास्त होतं. आता थोडंसं अनेक ठिकाणी वातावरण असं आहे, की काही ठिकाणी पाऊस येण्याची देखील शक्यता त्या ठिकाणी दिसत आहे. पण कुठे ना कुठे जर आपण बघितलं तर परिस्थिती फारशी योग्य नाहीये. म्हणून लोकं आपल्याला घरात कमी आणि रसवंतीवरती जास्त दिसून येत आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा रसवंतीचा देखील प्रॉब्लेम असतो. म्हणून आता यावरती निर्णय घेणं हे खूप अपेक्षित आहे आणि या निर्णय घेण्याची जी ताकद आहे किंवा जी क्षमता आहे, तर ती निश्चितच एका व्यक्तिमत्वामध्ये आहे. जे व्यक्तिमत्व आदरणीय आदितीताई तटकरे आहेत. त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत अंगणवाडी सेविकाताईंना, की निश्चितच आदितीताई त्या ठिकाणी कुठलातरी सकारात्मक निर्णय घेतील आणि अंगणवाडी सेविकाताईंना त्या ठिकाणी महिनाभराची का होईना सुट्टी देतील. कारण की या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं घरून आहार वाटपाचं काम हे करण्यात आलेलं होतं, तशाच पद्धतीने यावेळेस देखील काही करता येईल का? कारण की बालकांच्या परिणामावरती काही गर्भवती माता, स्तनदा माता असतील, त्यांना सुद्धा अंगणवाडीमध्ये काही अनेक वेळेला बोलवावं लागतं काही कामानिमित्ताने किंवा ऑनलाईनच्या कामानिमित्ताने सुद्धा बोलवावं लागतं. ऊन खूप जास्त आहे, त्यांच्या आरोग्यावरती परिणाम पडणार नाही. अशा पद्धतीची भावना अंगणवाडी सेविकातही मदतनीस ताई त्या ठिकाणी व्यक्त करतायत. म्हणून कुठेतरी
आदित्यताई यांनी या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्यांनी या बाबतीमध्ये समोर येऊन काहीतरी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे. त्याची वाट सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई वाट पाहत आहेत. पगारीची ज्या पद्धतीने वाट बघत असतात तशाच पद्धतीने उन्हाळ्याची सुट्टी या संदर्भामध्ये काहीतरी अपडेट यावी, या संदर्भामध्ये काहीतरी माहिती मिळावी आणि सुट्टी जाहीर व्हावी अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी सेविकाताई, मदतनीसताई व्यक्त करत आहेत. त्यामुळं आदितीताई आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाने या संदर्भामध्ये सकारात्मकपणे आणि सहानुभूतीने ऊन आहे या परिस्थितीचा एकत्रित विचार करून निर्णय घ्यावा आणि अंगणवाडी सेविकाताईंना, मदतनीसताईंना 1 महिन्याची सुट्टी द्यावी, अशी या ठिकाणी मागणी सर्व स्तरातून होत आहे. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.